मुंबईतील ईस्टर्न फ्रीवेच्या खालून वडाळाहून शिवडीकडे जाणारा जो रस्ता आहे तो आता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। आपण पाहतो या ठिकाणी ज्या चारचाकी गाड्या आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणाहून युटर्न मारावा लागतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे वाहन चालक आहेत त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा सुद्धा या ठिकाणी ऐरणीवर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। खारू खाडीवरील पूल धोकादायक झाल्याने सर्व वाहनांसाठी ही वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे वाहतूक बंद करण्यासाठी प्रशासनानं बॅरिकेड्सच्या ऐवजी संपूर्ण रस्ताच म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीसाठी जो रस्ता तयार केलेला आहे तो संपूर्ण रस्ताच खोदून ठेवलेला आहे, जेणेकरून चारचाकी वाहनांनी या ठिकाणाहून जाऊ नये। मुंबई बंदर प्राधिकरणाकडून पुलावर स्पष्ट सूचना फलक लावण्यात आलेले आहेत। मुंबई पोर्ट ट्रस्टकडून आपण पाहतो या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहे आणि पूल कमकुवत झाल्यानं वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं सुद्धा आवाहन या बॅनरवर करण्यात आलेलं आहे। वाहन चालकांनी पर्यायी वाहतूक वळवावी असं आवाहन केल्यानंतर देखील आपण पाहतोय की कशा पद्धतीनं या ठिकाणाहून चोरीने मार्ग जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणाहून वाहतूक सुरूच आहे। पुलाची दुरावस्था लक्षात घेता अपघाताचा धोका या ठिकाणी वाढलेला आहे आणि मुंबई बंदर प्राधिकरणाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं जे आवाहन आहे ते सुद्धा करण्यात आलेलं आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या ठिकाणी आता बरकत अली मार्गी जी वाहतूक आहे ती वळवण्यात आलेली आहे, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आपण पाहतोय। बघा मोठमोठे ट्रेलर जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी येत आहेत, त्यांना सुद्धा याची कुठलीही माहिती नाही आहे आणि त्यामुळे मोठी जी गैरसोय आहे ती सगळ्या वाहन चालकांची होताना या ठिकाणी पाहायला मिळते। एकंदरीतच याबाबत संज्ञान घेणं आणि जास्तीत जास्त लोकांनी हा संदेश पाहून या रस्त्याचा वापर करणं टाळावं असं आवाहन सुद्धा या निमित्तानं करण्यात येते। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।